आपल्या सर्वांचे नेते, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक पवार साहेब, उपस्थित असणारे सर्व मान्यवर नेते, खासदार, आमदार, माजी आमदार, सर्व पदाधिकारी, ज्यांच्यामुळे ही पार्टी मोठी झाली आणि अजून मोठी होणार, असे उपस्थित असणारे सर्व सामान्य कार्यकर्ते व आदरणीय पवार साहेबांचं भाषण ऐकण्यासाठी आणि एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असणारे सर्वच पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, बंधू आणि भगिनींनो, मी काही लाईन एकत्रित केलेल्या आहेत. कविता म्हणता येणार नाही, कारण का अधिवेशनामध्ये मी कविता बोलण्याचा प्रयत्न केला, तो खूप यशस्वी झाला असं मला वाटत नाही. त्यानंतर कधीच कविता केली नाही, पण काही ठराविक लाईन आहेत त्या या ठिकाणी मी बोलून दाखवतो. यातून कदाचित माझ्या तुमच्या सर्वांच्या भावना ह्या व्यक्त होतील अशी अपेक्षा करतो. संस्थापक तेच, उलट नावाचा झाला विस्तार. चिन्ह बदललं पण हाती आली निष्ठेची तुतारी. आणि सोबतीला साहेब या नावावर प्रेम करणारे लाखो निस्वार्थी कार्यकर्ते म्हणजे तुम्ही सर्वजण. अशा काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा आज 26वा वर्धापन दिन साजरा होतोय. गेल्या 26 वर्षात पक्षाच्या या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला. काही पारंब्यांनी स्वतंत्र मूळ धरलं. फांद्यांवर बसलेले काही पक्षी उडून दुसऱ्या झाडावर गेले. वादळ आलं आणि दुष्काळी पाहिला, पण वटवृक्षाचं खोड आजही अविचलतपणे घट्ट उभं आहे, म्हणजे आदरणीय पवार साहेब. सत्तेची छाया आणि विरोधातले चटके दोन्ही आपण सर्वांनी पाहिलेले आहेत. पण सामान्याची सेवा हा पक्षाचा मूळ स्वभाव कधी बदललेला नाही. सामान्य माणसाशी जोडलेली भावनिक नाळ कधीही आपली तुटलेली नाही. चा धर्म कधी सोडलेला नाही, कारण का तो आदरणीय पवार साहेबांनी आपल्याला शिकवलेला आहे. सत्ता आली काय आणि सत्ता गेली काय, सत्तेच्या गुळाभोवती जमा झालेली मुंगळे सत्ता जाताच गायब झाले. पण आपलं घर बांधण्यासाठी कण कण माती बाहेर काढणाऱ्या मुंगीप्रमाणे अविरत कष्ट करणारे कार्यकर्त्या हा मात्र आदरणीय पवार साहेबांबरोबर आणि आपल्या पक्षाबरोबर आजही आहे. हा पक्ष कोणामुळे आहे, तर हा पक्ष आदरणीय पवार साहेबांमुळे आहे. हा पक्ष कोणामुळे आहे, तर हे सर्व नेते जे कितीही काही झालं तर आदरणीय पवार साहेबांबरोबर आपल्या बरोबर राहिले यांच्यामुळे आहे. हा पक्ष कोणामुळे आहे, तर या राज्यामध्ये सामान्य कुटुंबातले जे आपले पदाधिकारी आहेत ते आजही कष्ट करतात त्यांच्यामुळे आहे. हा पक्ष कोणामुळे आहे, तर हा सामान्य कार्यकर्त्यांमुळे आहे. हा पक्ष कोणामुळे आहे, तर आजपर्यंत आपल्या पक्षावर, आपल्या विचारावर विश्वास ठेवलेले सामान्य या राज्याचे नागरिक यांच्यामुळे हा पक्ष आहे. आणि मी सगळ्यांनाच मनापासून आपल्या या पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त तिथं शुभेच्छा देतो. जाता जाता फक्त एवढीच विनंती आपल्या सर्वांना करतो. आदरणीय जयंत पाटील साहेब असतील, सुप्रियाताई असतील, देशमुख साहेब असतील, आव्हाड साहेब असतील, टोपे साहेब असतील, भूषणजी राजे होळकर साहेब असतील, गायकवाड साहेब असतील, असे अनेक मोठे नेते आज कदाचित त्यांना इतर मोठे पक्ष बोलवत सुद्धा असतील,
पण विचारासाठी आणि आदरणीय पवार साहेबांसाठी हे सर्व नेते आदरणीय पवार साहेबांबरोबर राहिले. एकदा जोरदार यांच्यासाठी टाळ्या वाजून यांचा सत्कार आपण सर्वांनी केला पाहिजे. इथं उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजून हा आपण सर्वांनी सत्कार केला पाहिजे. काही लोक म्हणतात सत्ता नाही आता करायचं काय. मी एवढंच तुम्हाला म्हणेल, आपण पवार साहेबांकडनं काय शिकलो तर संघर्ष करायला शिकलेलो आहे. पवार साहेब हे सत्तेत राहिले, पण 20-22 वर्ष ते विरोधात सुद्धा राहिले. लोकात गेले, लोकांना काय पाहिजे हे त्यांनी समजून घेतलं आणि ते समजून घेतल्यानंतर जेव्हा सत्ता आली तेव्हा लोकांच्या हितासाठी पवार साहेबांनी काम केलं. आज ठीक आहे सत्ता नाही, पण लढू तर शकतो. शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार, महात्मा फुलेंचा विचार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विचार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विचार, याच्यातून आपण काय शिकलो असेल तर संघर्ष शिकलो आहे आणि निष्ठाही शिकलेलो आहे. आणि विचारासाठी कितीही संकट आलं तर लढायचं कसं हे सर्व महामानवांकडनं आपण सर्वांनी शिकलेलो आहे. आणि आज तीच वेळ, आज संघर्ष करायची आणि आपण सर्वजण आदरणीय पवार साहेबांबरोबर राहण्याची. पवार साहेब फक्त तुम्ही दिशा द्या, तुम्ही फक्त लढ म्हणा. आम्ही सर्वजण या राज्यातले नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी हे लढायला तयार आहोत. एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. पुनश्च एकदा आज महत्वपूर्ण आपल्या सर्वांचा दिवस म्हणजे वर्धापन दिन. वर्धापन दिनानिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि इथं जे ओबीसी आमचे राजे आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो. त्यांनी सुद्धा इथं जर आपण बघितलं तर काही फेटे हे बांधलेले आहेत. असे प्रशांत दादा आहेत, त्यांनी सुद्धा या कार्यक्रमासाठी खूप मनापासून पुढाकार घेतला. आणि सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते ज्यांनी हा कार्यक्रम चांगला व्हावा यासाठी पुढाकार घेतला त्यांचं अभिनंदन करतो. काही लोक म्हणतात की दुसरीकडे शक्ती प्रदर्शन आहे, घरगुती कार्यक्रमाला कधी शक्ती प्रदर्शन करायचं नसतं. हा आपला कार्यक्रम आहे, घरगुती कार्यक्रम आहे, हा प्रेमाचा कार्यक्रम आहे. इथं प्रदर्शन शक्तीचं होत नसतं, इथं प्रदर्शन कशाचं होतं तर ते प्रेमाचं, निष्ठेचं होतं. आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आल्यानंतर आमच्यासारख्या कार्यकर्त्यामध्ये सुद्धा एक चांगली ताकद आणि ऊर्जा आलेली आहे. त्यासाठी मी तुमचे चेहरे आणि तुमचा उत्साह बघून मी सुद्धा तुमचे आभार व्यक्त करतो की आमच्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा तुम्ही सर्वांनी प्रेरणा दिली. जय हिंद, जय राष्ट्रवादी.